साहेब, सत्तेचा माज आणि मस्ती कशी आलेली असते आम्ही तुमच्या घरापुढचा व्हिडिओ कधी आयुष्यात विसरू शकत नाही, जनता भी कधी विसरणार नाही। सत्ता येते जाते, पद असतात नसतात, पण इतका उन्माद करणं ही मला वाटतंय देवानं नेमकी काय घातली आहे तुम्हाला आणि कशाची माज आला आणि कशाचा मस्ती आली आहे, सामान्य माणसाला ते कधी आवडत नसते बांधवांनो, कुणालाच ते पटणार नाही। अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही अख्ख्या देशात जरी दाखवलं तरी ही पद्धत मला वाटते त्या ठिकाणी पटत नाही। एका त्यांच्या सहकार्याला साहेब कानाखाली वाजवली, कशाची पद्धत आहे काय आम्ही बघतोय ना, पण आम्हाला कसं आहे आमच्यावर संस्कार चांगले झालेत, आमच्या संस्काराप्रमाणे आम्ही बोलतो। पण बांधवानो, मी खरं प्रामाणिकपणे सांगतोय, अशाच पद्धतीचं राजकारण जर ह्या ठिकाणी चालू झालं तर तुम्हाला जो ऑक्सिजन लागतोय का नाही श्वास घेण्यासाठी, ती सुद्धा तुम्हाला त्यांना विचारून घ्यावा लागेल की श्वास घेऊ का। आणि म्हणून मला बाकीच्या लोकांवर फार काही बोलावं असं वाटत नाही, पण बांधवांनो, लोकशाही सदृढ करण्यासाठी आत्ताची निवडणूक नितांत महत्वाची आहे। आज आपण आपल्या तालुक्याची परिस्थिती काय तुम्हाला नवीन सांगायची गरज नाही, अक्षरशः तुमच्या मुरुम टाकायचा असेल तहसीलदारला रॉयल्टी सुद्धा त्यांना विचारल्याशिवाय फाडायचा अधिकार नाही। ही कुठली पद्धत आहे? आमच्याकडे मी राजकारण बघतोय, 6 विधानसभा मी मतदारसंघात बघतोय, पण इतक्या खालच्या पातळीचं राजकारण आणि अशा पद्धतीची बेबंदशाही मला वाटतं एकाही मतदारसंघात नाही। आणि बांधवांनो, मी प्रामाणिकपणे सांगतो, रावणाची लंका सुद्धा टिकली नाही टिकली, रावणाच्या अहंकारानंच त्याचा अंत करून टाकला होता। मी त्यांच्याही बरोबर काही वर्ष होतो, साहेबांबरोबरही बघितलंय, पण मला वाटतंय दोन्ही नेतृत्वामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे बांधवांनो।